मी आले. वारा पण ना. दरवाजा उघडल्यामुळे जाग आली होती का? काही नाही, हवेने उघडलं असेल. केलं बंद. झोप लागत नाहीये का? नाहीच लागणार. मनातली गोष्ट सांगता आली नाही ना की झोप लागत नाही. आणि तुमच्या मनात तर किती गोष्टी साचल्या आहेत. मग तुमची अवस्था काय होत असेल? तुला सगळं समजतंय शर्वरी. तू माझ्यासाठी खूप कष्ट घेतेस. मला तुला सगळं सांगायचंय. आता मला इथे कोणाची तरी चाहूल लागली. म्हणजे कोणीतरी आहे असं मला वाटतंय, पण काहीच दिसत नाही बाळा. तुझी खूप काळजी वाटते का मला? तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते मला लवकरात लवकर कळणार आहे. तुम्हाला बोलले नव्हते का मी? माझी एक मैत्रीण आहे, ती खेळायला येते. तिला मी घेऊन येणार आहे. तिला मनातलं ओळखता येतं. तिच्या मदतीने तुमच्या मनातलं ओळखता येईल मला. पण तिला शोधायचं कसं? ती उद्या खेळायला आली नाही तर? मला तिचा पत्ताही माहिती नाही, तिचं नावही विचारलं नाही मी. पण ठीक आहे, तुमच्यासाठी काही करेन आजोबा. मी कसंही शोधून काढेन तिला. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही आराम करा, झोपा. बाबा पण ना. हा कोण आहे? अच्छा, चोरी करायला आलाय सोय. कर चोरी. प्लान सक्सेस. दार उघडलं. आता विभा बाहेर येणार. ये ये विवे, तुझी वाट बघतोय मी. दार उघडलं. ही कशी नाही आली? कुठं खोळांबली का? त्या महाजनाची संगत सुटना हिच्यानं. ये विवे ये, तुझी वाटच बघतोय मी. पैजन वाला भूत भूत आहे का? ए कोण आहे? पैजन कोण वाजवतय? हा, घाबरत नसतो मी. या पुढं बघ. कोण आहे? भूत है? कौन है?
हे काय झालं यांना? तुम्ही आहात होय? अगं मीच आहे आणि कोण असणार? काय नाईट शिफ्ट होती का? हो, नाईटच होती. म्हणजे तुला काही माहिती नसेलच. म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुला खरंच काय माहिती नाही ना? नाही, खरंच माहिती नाही. काय झालंय? काय झालंय? अगं तुझा दीर शशिकांत आणि त्याचे मित्र काल रात्री खूप तमाशा केला त्यांनी. काय झालंय तुम्ही जरा स्पष्टपणे सांगाल का? काल रात्री शशी भाऊ दारूच्या दुकानावर गेले होते. त्यांच्यासोबत होतीच ती जत्रा मित्रांची. मग काय तिथे पैशावरून झाली भांडणं. बापरे, मग परत आता पोलिसात नाही दिलं, त्या दुकानवाल्याने त्या तिघांना दुकानातनं हाकलून दिलं. काय तमाशा झाला गावात. म्हणजे मी नाही बघितलं, जे लोक सांगतायत ते तुला सांगते. मला तर ना तुमच्या दोघींची खूप काळजी वाटते. तू आणि उषा कसं सहन करता ग? खरं तर तुझ्या आधी मी उषालाच भेटणार होते, पण सकाळ धरणं ती दिसलीच नाही. दारं खिडक्या बी बंद होती. बरं, काळजी घे. हा चल, मी निघते, बरीच कामं पडली. नको, देवाचं नाव घेतलं ना बरं वाटतंय. हो हो म्हणते. हा मी आहे इथेच आहे म्हणते. विभा बरं झाले तू आलीस. बघ की तापाने फनफनलाय ग. लय थंडी वाजते. विभा काय तर औषध दे की त्याला. काय झालंय यांना? काल संध्याकाळपर्यंत तर बरं होते असं ऐकलं मी. काल दारूच्या दुकानावर झालंय काहीतरी. संध्याकाळी नाही, रात्रीपासून ताप येतो. वाड्यावर होती ती. वाड्यावर काय? अगं तो म्हणतोय वाड्याजवळून जात होता ना, भूत पाहिलं म्हणतोय. यांना भूत लागलंय असं म्हणायचंय का? खरं खुरं भूत लागलं तर एक वेळ उतरवता येईल, पण असं पापाचं भूत आयुष्यभर उतरणार नाही. पोरी काय म्हणायचंय तुला? काही नाही आई. दादांनी आपल्या घरासाठी काहीतरी करायला पाहिजे. हे असं दारूच्या व्यसनात आयुष्य वाया जाईल त्यांचं. बाकी त्यांनी ठरवायचं वाड्यावर जायचं की नाही ते. म्हणते हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी. यार, तारा मावशी तुझ्यापर्यंत पोहोचल्या असत्या. मी तर एवढी टेन्स होते, मी डोळेच मिटून घेतले. पण कसली सॉलिड आहेस तू. पट्टापट गायब व्हावं तशी लपलीस. खरंच लपण्यात तुझा हात कोणीच धरू शकत नाही. अगं मूर्ख मुली, तुझ्यामुळे माझा खोळंबा होतोय आणि तू माझे गोडवे गात काय बसलीस. काहीतरी युक्ती करून हिला गुंतवलं पाहिजे, तरच मला माझं कार्य पूर्ण करता येईल. ते नाना तिकडे जिवंत आहेत अजून. काय ग, कुठे हरवलीस? चहा पी ना. एकदा का बाबाच्या हातचा चहा प्यायला ना की तू सारखा सारखा चहा पिशील. पी ना. हे आपल्याला आपलं काम आत्ताच करता येईल. कसलं काम करता येईल? अगं नाना आजोबांचं. बाबा बाहेर ऑफिसचं काम करत बसलाय. हीच वेळ आहे. तू चल आजोबांकडे. अगं हो, थांब थांब थांब. मी तर कधीचीच तयार आहे, पण तू नको येऊ, मी एकटी जाते. मी नको येऊ म्हणजे? ते काय बोलतायत ते मला ऐकायचंय. अगं तसं नाही, पण आता सकाळ झालीये ना. सकाळ आहे मग सकाळी तुला आवाज ओळखता येत नाही का? अगं तसं नाही, पण आता नाना उठले असतील ना. नाना आजोबा? नाना काय म्हणतेस? तेच तुझे नाना आजोबा आत्ता उठले असतील, त्यांना आवरू दे, मग जाऊ. तोर आपण खेळायचं का? नेहमीच खेळणं अर्धवट राहतं. त्याच्यापेक्षा आधी आपण खेळून घेऊया, मग नाना आजोबांना भेटूया.
चालेल, म्हणजे खेळ पण होईल आणि काम पण होईल. हे पण नंतर नक्की जायचं आजोबांकडे. हो नक्की जायचं. मलाही माझं काम लवकरात लवकर करायला हवंय. मला वाटलं होतं ती शक्ती तुला मदत करायला आली रे. ती तर तुझ्या जीवावर उठले की रे नाना. हा किती फोडून घेतलंयस रे डोकं तुझं. ती शक्ती तुला पण आव्हान देते हे विसरू नकोस तू. देऊ दे, पण आमच्या दोघांचा उद्देश एकच आहे. आम्ही दोघही तुझ्या मुळावर उठलोय नाना. पण नाना, ती स्त्री मी भोगून बळी दिलेल्या स्त्रियांपैकीच असेल. तू घेत होतास हे पाप तुझं आहे ना हरपंता. पण त्या पापाचा धनी तू झालास की नाही नाना. नरक यातना तुला भोगाव्या लागताय. मी भोगलेल्या उपभोगाचे भोग तू भोगतोयस नाना. तुझी कोणी आहेस मला संपवण्याचं तुझं कार्य पूर्ण कर. पण माझी गोष्ट ऐकून घे. मूग मटकीन बाकीचे कडधान्य आणायला पाहिजे. परवाच्या वाट्याला काय बी नाही बघ. तेल बी संपत आलंय. विभा 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 अगं तुझ्याशी बोलत होते मी. काय झालं आई? मी बघते तुझं मन काय थाऱ्यावर नाही. कवा धरणं कसल्या तरी विचारात होतीस. विभा मला सांग, शशी जे सांगत होता ते तू बी अनुभवलं आहेस का वाड्यावर? विभागक तुला किती वेळा सांगू ग. हा तुला सारखं सारखं सावध करते ग मी. आई मी विनाकारण जाईन का वाड्यावर? मला दादांच्या भीतीमुळे थांबावं लागलं वाड्यावर. आणि मी वाचले ती पण चंद्रविलासमुळे आणि नानांमुळे. शशीच्या भीतीमुळे म्हणजे? तुम्हाला माहित आहे आई, दादांनी माझ्यावर पाळत ठेवली होती काल रात्री. दादा आणि त्यांचे मित्र बाहेर थांबले होते वाड्याच्या. मग काय मला वाड्यातून निघताच आलं नाही. वाड्यातच थांबावं लागलं. ते सुद्धा त्या महाजनांपासून लपून. लपून? होय. आता तुम्ही सांगून सुद्धा मी पुन्हा पुन्हा जाईन का वाड्यावर? पोरी मला कळतंय ग. पण हे बघ विभा, त्या वाड्यात आणि वाड्यातल्या माणसात गुतू नगस. पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. शशीने जे अनुभवलं ते तू अनुभवलं नाहीस का? तुला असं वाटत नाही तिथं कुणीतरी हाय म्हणून? नाही. ओ नो 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 नो. माझ्या कामावर पाणी पडलं असतं आता. काही नाही रे, लोटा पडला खाली पाण्याचा, बाकी काही नाही. चल बोल. बाय द वे मला एक सांग, दीपिका कशी आहे? आपण सेकंड ओपिनियन किंवा वेगळ्या हॉस्पिटलमध्ये काही ट्राय करणार आहोत की नाही? बाबा मला काहीतरी बोलायचंय. एक सेकंड. इट्स अर्जंट. बाय द वे मी तुला हे सांगितलं होतं हेरिटेज रिसॉर्ट्स बद्दल मला इन्फॉर्मेशन पाठव. ही वर कशी काय?
माझी जगायची लायकी नाही, तरी खूप वर्ष जगलात. आता मारून टाक मला. पण नाही, एकदा ऐकून घे. तुमच्या याचनेचा काहीच उपयोग नाहीये. आता तुमची सुटका होणार नाही नाना. तू इथं काय करतेस? हॉस्पिटलला नको जाऊया आपण असं करू, आपण चंद्रविलासवर जाऊया. काय बोलताय तुम्ही? चंद्रविलासवरती कशासाठी? तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? शर्वरी, नक्की काय घडलंय हे जाणून घेतल्याशिवाय घाईघाईनं प्रतिक्रिया देऊ नये. आणि त्यातल्या त्यात आपल्या जवळच्या व्यक्तींबद्दल तर असं करूच नाही. हा, हे घ्या. हे काय शहाळी? अहो याची काहीच गरज नव्हती. कशाला आणलं ते? तुमच्यासाठी नाहीये, शर्वरीसाठी आहे. हे बघा, आता विहिरीला नारळ वाहिल्याने काही तोटा होणार आहे का? झालाच तर फायदा होईल ना. तसंच मनाला बरं वाटावं म्हणून कधीतरी काहीतरी केलं तर काय हरकत आहे. तुमच्यासाठी नाही, शरूसाठी करा. तुमच्या मागेच उभी आहे ती. त्या नारावण ती मागेच आहे. ती गेली. तुला ती दिसते आता? नाही. हा, म्हणजे इथे कोणी नाहीये हे तुला कळतंय ना? नाही, ती आत्ता दिसत नाही, कारण ती आत्ता खरंच नाहीये. ती सटकली इथून, ती पळून गेली. मी खरंच माझ्या मैत्रिणी बरोबर खेळत होते, पण त्याचं काय ना, ती जरा शाय आहे. ती तुला घाबरते. मी तिला किती वेळा सांगितलं तुला भेटवते, पण तिला कोणासमोर यायचंच नाहीये. आणि ती लपण्यात एक नंबर आहे. कोणी आला की पटकन लपते ती. म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललीस की तू एकटी खेळत होतीस म्हणून, बरोबर? सॉरी. नाही महाजन, ही जे बोलते ते मला खरं वाटत नाहीये. अहो, मी पाहिलंय तिला एकट्यानं बोलताना. माझ्यावर विश्वास ठेवा. शर्वरी, तुझी मैत्रीण आत्ता इथे होती आणि निसटली असं म्हणणं आहे ना तुझं? मग चल आपण शोधू तिला. चल, आज जाऊन कुठं गेली असेल? इकडेच असेल ना. चल बघूया. हा थोडं. माझं नाव सोडा म्हणतोय ना. ती कुठेही जाणार नाहीये. आणि मला तुम्ही या रूम मध्ये तिच्या बरोबर नकोय. तुम्ही प्लीज 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 जा. शाळा आपण नंतर बोलूयात. दीपावली, तुम्ही माझ्या मुलीशी असं का बोलला? तो का वागलात असं तुम्ही? मला तर वाटत होतं तुम्ही सगळं निस्वार्थीपणे करताय, सगळं आपुलकीने करताय, पण तसं काही नाहीये. महाजन, तुमचा काहीतरी गैरसमज होत. नाही, माझा अजिबात गैरसमज होत नाहीये. उलट आता मला सगळं पिक्चर क्लिअर होत चाललंय. तुला मला तोंड घशी पाडून काहीच कसं वाटत नाही? त्या नर्स मला वेडं ठरवत आहे. तुझ्यामुळे मला बाबाशी खोटं बोलावं लागतंय आणि तू निर्लज्जसारखी हसतेस. अगं, तू खोटं बोलतेय तर मला कशाला काय वाटायला हवं? अगं, तुझी फजिती बघूनच मला हसू येते. आणि त्या बाईंची पण दया येते ग मला. किती चक्रवल्या आहेत त्या. तरी बरं, त्यांना तू वेडीच वाटते. काही दिवसांनंतर कदाचित त्यांना वाटेल की तू भूताशी बोलते.
पण मला काय वाटतं माहितीये, हे सगळं ना तुझ्यामुळेच झालंय बरं का. माझ्यामुळे कसं? तू जर हे दारं खिडक्या बंद ठेवल्या असत्या तर कोणी बघायचा प्रश्न झाला नसता. अगं ते बाबाला आवडत नाही ग. तो म्हणतो मी कुठे आहे, काय करते त्याला कळलं पाहिजे, म्हणून मला दारा खिडक्या बंद करायची सवयच नाहीये. लहान आहेस का ग तू? मोठी झाली आहेस तू आता. आणि मोठ्या मुलींची त्यांची काही गुपितं असतात, बंद दाराआड ठेवण्यासारखी. सगळं आई बापांना सांगायचं नसतं. अगं ए थांब, तुझं ऐकलं ना मी, आता तूही माझं ऐक. दारा खिडक्या बंद करू नकोस, बाबाला वाईट वाटेल आणि मला त्याला दुखवायचं नाहीये. एक नंबरची हट्टी आहे तू तुझी मुलगी. अशी दारं खिडक्या उघडी ठेवली तर माझं काम लांबेल. सारखं सावध राहायला लागेल. मी आहे कोणालाही कळण्याआधी मला नानांना ठार करायचं. हे बघ तुझी तूच फसलीस या. मी म्हंटल होतं ना तुला की एकदा का मी नानांच्या खोलीत गेले असले की त्यांच्या मनातलं सगळं सांगेन तुला. जे तूच म्हणालीस की तुझ्या बाबांना ते नकोय. एकदा मी नानांच्या मनातलं तुला सगळं सांगितलं ना की मग मी तुझ्या वडिलांना भेटले असते काय नसते का, काही फरक पडला असतं का? पण आता तूच तुझ्या बाबांना सांगितलं की माझी एक मैत्रीण आहे म्हणून. वेडी कुठली. आता ते नक्की विचारणार. मला बाबाशी खोटं बोलता येत नाही ग. त्यात त्या विभावरी नर्स आल्या ना त्याला भडकवायला. जर मी त्याला नाही म्हणाले असते तर त्यालाही वाटलं असतं माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक, तू ठरव तुला काय करायचं. तुझ्या बाबांना खरं सांगून सगळे मार्ग बंद करायचे की नानांना जे सांगायचंय ते समजून घ्यायचंय. काय महत्वाचं आहे ते तू ठरव. मला सांग, आज रात्री सगळं कळेल ना? आज रात्री तर सगळं व्हायलाच हवं. तर जास्त उशीर करून चालणार नाही. ते बघ हे दार उघडच आहे. मला असं वाटतं आपलं काम संपेपर्यंत तू एवढी मोठी जोखीम नको घेऊस. मला एक सांग, तुझे बाबा त्या बाईशी बोलून वर येतील ना? नानाजोबा काय झालं? काय हवंय का काही? या तुम्ही. काय झालं? शोधताय का काही? काय? तू आहेस मला माहिती आहे. तू इथेच आहेस. तू शरूची मैत्रीण झाली आहेस. जाग तू तारा, माझं डोकं बणबणायला लागलंय. प्लीज नको बोलूस माझ्याशी आता. लीव मी अलोन प्लीज. तारा कुठे? तारा? मी आले तेव्हा नव्हते. गेली असेल. सोड, तू जेवून घे. मला भूक नाहीये. बाबा प्लीज रागवू नकोस ना माझ्यावर. रडतेस कशाला? जेवताना निगेटिव्ह एनर्जी नकोय. तू खूप भांडलास ना त्या विभावरी सिस्टरशी? ती बाई वाटेल ते बोलते माझ्या मुलीबद्दल. मी ते खपून घ्यायचंय का? इथे मी दुनियेशी भांडतोय पण माझी मुलगी मला खरं सांगायला तयार नाही. बाबा तू जेवून घे, आपण मग बोलू. मला भूक नाहीये. तू डिस्टर्ब असलास की जेवत नाहीस मला माहितीये. मी जेवीन पण एका अटीवर. मला खरं काय ते सांग. तुझी ती मैत्रीण मला का भेटत नाहीये? घाबरते रे भेटायला. का? मी काय राक्षस आहे का काय? माणूसच आहे ना मी. मग तसं नाहीये. ऍक्च्युली तिची आई खूप स्ट्रिक्ट आहे. ती सतत तिला धाकात ठेवते म्हणून मग तिला लपत छपत यायला लागतं. तिचं म्हणणं असतं की माझ्याबद्दल कोणाला कळलं तर माझी आई मला ओरडेल.
म्हणून मग कोणी यायच्या आधीच ती लपते. मी सुद्धा लपून बघतो तिला, ती जेव्हा येईल तेव्हा. आज ती नाना आजोबांच्या रूम मध्ये येणार आहे. नानाजोबांच्या रूम मध्ये का? त्यांच्या मनातलं ऐकून ती मला सांगणार आहे. नानांच्या मनात? अच्छा, ही तीच मुलगी आहे का? तू मला सांगितलं होतंस तिच्याबद्दल. हो, तीच ती. पण ती मनातलं कसं काय ओळखणार आहे? तिला ते आवाज कळतात जे नॉर्मल माणसांना कळते. म्हणजे प्राण्या पक्ष्यांचे आवाज तिला ओळखता येतातच, पण त्याची भाषाही कळते तिला. त्या दिवशी ती काजव्यांशी बोलत होती. माझ्या मनातलंही ओळखलं तिने. काय काय तू बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? ती वाटेल ते बोलते आणि तू विश्वास ठेवतेस तिच्यावर. बघ, हे असं तू असं बोलतोस म्हणून मी तुला काही सांगत नाही. हा बरं ठीक आहे, नको सांगूस, मग लपवून ठेव सगळं, ठीक आहे? बाबा तसं नाहीये. अरे आम्ही दोघींनी मिळून आजोबांच्या मनात काय चाललंय ते ओळखायचं ठरवलं. फार फार तर काय होईल, नाही कळणार आजोबांच्या मनात काय चाललंय, पण कुठलं नुकसान तरी नाही ना होणार. बाबा प्लीज नाही नको म्हणूस. आमचं ठरलंय आधी तिला आजोबांना भेटवायचं आणि मग तुमची भेट करून. काय ग, जाऊ ना नानांच्या खोलीत. आणि तुझे बाबा कुठे आहेत? बाबा आज बरेच दिवसांनी वॉकला गेलाय. सो तू जा, तुझं काम कर आणि मग ये. आणि त्या तारा, त्या कुठे आहेत? मी बघायला गेले होते तर ती वाढतच नाहीये. आय थिंक काहीतरी काम असेल म्हणून ती बाहेर गेली असेल. तशी ती तिच्याच जगात असते. बरं ऐक ना, मी थांबू का तुझ्या इथे? मी अजिबात आवाज नाही करणार. एका कोपऱ्यात बसून राहीन. प्लीज प्लीज. नाही, कोणीच थांबणार नाही. ठरलंय ना आपलं. ओके, हा मी ऐकते तुझं. पण ऐक ना, एक खूप प्रयत्न करून जमवलंय. बाबाला दुखवलंय. विभा सिस्टर आणि बाबामध्ये खूप गैरसमज झाले त्या सगळ्यावरून. तू प्लीज आजोबांशी नीट बोल ना, म्हणजे सगळे प्रॉब्लेम सुटतील. बरं, आता तू जाशील का? मला माझं काम करू दे. आणि ऐक ना, शर्वरीने माझ्यावर डोळे झाकून विश्वास टाकलाय आणि मी तिचा गैरफायदा घेते. आता हे वाईट वाटणं सोड आणि जे करायला आलीयस ते कर. आता इथे शर्वरी नाहीये आणि कोणीच नाहीये. ही संधी सोडता कामा नये. नानांना मारण्यात आता कोणतीही अडचण येणार नाही. तुझा आशीर्वाद. कोण आहे? शशी, एवढं चला इथं काय करतोयस? देवाच्या पाया पडायला आलो होतो, मला आशीर्वाद घेऊया. आणि देवाच्या पायात ते बी रात्री? हा. शशी, सूर्य काय आहे? काय लपवतोस? काय नाही. कशाला पाहिजे तुला? हात लावू नकोस त्याला. शशी, हात लावू नकाच म्हणजे काय? अजिबात मिळायचं नाही. हात लावू नकाच म्हणजे काय? माझ्या बापानं मारायच्या आधी मला सांगितलं होतं हे सोन्याचं नाणं आहे. आणि मला आता तू सांग, हे खजिना कुठं आहे? मला खजिना मारणार नाही. श्रीमंत होणार आहे आता. आपल्याला गरीब नाही मारायचंय. मला ते नाणं दे, पैसे पाहिजेत मला. अरे घाबडे जे आपल्या सोन्याचं नाणं आहे.
तुम्ही एकदा चंद्रविलास मध्ये आलात की तो तुमची पाठ सोडत नाही. इथली आग पाणी तुमचा श्वासही चंद्रविलासच्या हातात आहे. नरहर पंथाचं चंद्रविलासवर नियंत्रण आहे. त्यानंच अनंताला वाचवलं, कारण तो त्याच्या सावजांना काहीही होऊ देणार नाही. म्हणूनच आग विझली आणि अनंत वाचला. याचा अर्थ त्या शक्तीचाही नरहरी पंथासमोर निभाव लागत नाहीये. परमेश्वरा, मला कसे कळेल ती शक्ती कोण आहे? मला त्या शक्तीशी बोलायचंय. मला त्या शक्तीपर्यंत पोहोचव देवा. तू आहेस का जवळ? तुला माझा आवाज ऐकू येतोय का? आहेस ना तू? की तुलाही त्या नरहर पंथाने नरहर पंथा तू अजून किती छान. नाना, काय करताय? काय करताय? अनंत आहे मी. नाना, मला एक सांगा, शर्वरीच्या मैत्रिणीला तुम्ही बघितलंय ना? ती कशी दिसते? ती कसे कपडे घालते? काहीतरी सांगा मला. काल आग लागण्यापूर्वी ती रूम मध्ये आली होती. जे दरवाजा उघडला होता पण ती मला दिसली नाही. मला माहिती नाहीये. अहो, मी तुम्हाला काहीतरी विचारतोय, असं काय करताय? उत्तर द्या ना. नाना, तुम्ही आणि ती तारा या वाड्यामध्ये तुमच्याच डोक्यावरती काहीतरी परिणाम झाला असं वाटतं. अहो, काय म्हणतोय मी? आता तिकडे कुठे बघताय नाना? अहो, कळत नसेल तर खुणेनी तरी सांगा. काय